मित्रांनो, काय तुम्हाला माहीत आहे की या जगातील सगळ्यात मोठे प्रोकास्टिनेटर म्हणजेच आळशी व्यक्ती कोण होते? तर ते होते द ग्रेट जिनियस ऑफ ऑल द टाइम, लिओनार्दो द विंची. हो, ते इतके मोठे प्रोकास्टिनेटर होते की जे लोक त्यांना त्यांच्या कामासाठी पैसे देत होते त्यांना द विंचीला बँक करप्सीबद्दल भीती दाखवून काम करण्यासाठी मोटिवेट करावं लागत होतं. याचंच एक बेस्ट उदाहरण आहे की मोनालिसाच्या पेंटिंगला कंप्लीट करण्यासाठी द विंचीला 16 वर्ष लागली होती. पण आज आपल्या सगळ्यांजवळ एवढा वेळ नाही आणि पाहिलं गेलं तर बरेच लोक आपले गोल्स वेळेवर यामुळे अचीव नाही करू शकत कारण की ते आपल्या आजच्या कामाला उद्यावर टाळत राहतात किंवा मग करतच नाही. तर डोंट वरी, आज आम्ही तुम्हाला 5 सेकंड रूल सोबतच असे बेस्ट मार्ग सांगणार आहोत जे प्रॅक्टिकली तुम्हाला प्रोकास्टिनेशनच्या या सवयीतून बाहेर निघण्यासाठी मदत करतील. तर नंबर 1, अंडरस्टँड युअर पर्सनॅलिटी टाईप. डोंट गो हार्ड ऑन युअरसेल्फ. तुम्ही हे तर ऐकलं असेलच की जोराचं वादळ हे सगळं काही उडून घेऊन जातं. तसेच काही लोक मोटिवेशनल व्हिडिओ पाहून काही वेळासाठी इतके मोटिवेटेड होऊन जातात की मग ते विचार करू लागतात की आता तर मी नॉनस्टॉप काम करेल आणि मग ते 2-4 दिवस किंवा 1 हप्ता दाबून हार्डवर्क करतात आणि मग थकून काही दिवसानंतर त्याच आपल्या जुन्या रुटीनवर परत येऊन जातात. आणि असं यामुळे होतं की ते स्वतःला समजून न घेता बॉडी आणि ब्रेनच्या नॅचरल प्रोसेसच्या अगेन्स्ट लढत असतात. हे बिहेवियर चेंज आणि लाईफस्टाईल शिफ्टमुळे त्यांची बॉडी आणि ब्रेन दोन्ही थकून जातात आणि म्हणू लागतात की आता हे आमच्याकडून नाही होणार, वी नीड अ रेस्ट. मित्रांनो, या सायकलला ब्रेक करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. तर सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःला समजून घ्यायचं आहे की तुम्ही नॅचरली हार्डवर्किंग पर्सन आहात की नाही. दुसरं हे की तुम्हाला रोज तेवढंच काम करायचं आहे जेवढं तुमच्यासाठी करणे खूप सोपं असेल. आणि तिसरं हे की तुम्हाला जेवढं होत असेल तेवढा सिंपल आणि इझी मार्ग शोधायचा आहे आपलं काम करण्यासाठी. आता तुम्ही विचार करत असाल की अरे यार, हा कोणता आळशी मार्ग आहे काम करण्याचा, असे तर आपण स्वतःला पुशच नाही करत आहोत. तर हे समजून घेण्यासाठी गरज आहे की रोजचे हार्ड टास्क ज्यांना तुम्ही रोज नाही करू शकत त्यापेक्षा चांगलं आहे की रोज तुम्ही असे सिंपल टास्क सेट करा ज्यांना तुम्ही लॉंग टर्मपर्यंत फॉलो करू शकाल. हा सिंपल मार्ग नाही तर एक स्मार्ट वे आहे. कारण की बिल गेट्स पण म्हणतात की मी एका आळशी व्यक्तीला सगळ्यात कठीण काम देईल कारण की मला माहीत आहे की तो आळशी व्यक्ती एक सोपा मार्ग शोधून घेईल ते काम करण्यासाठी. नंबर 2, फॉलो पिकासो लॉ. एक स्टडी केली गेली होती जिथे स्टुडंटच्या 2 ग्रुपला 3 वीक्समध्ये 3 असाइनमेंट पूर्ण करण्याकरता दिले गेले. ग्रुप एला ही अपॉर्च्युनिटी दिली गेली की ते या 3 वीक्समध्ये कधी पण आपले असाइनमेंट सबमिट करू शकतील. तिथेच ग्रुप बीला स्ट्रिक्ट डेडलाईन दिली गेली की त्यांना दर हप्त्याला एक असाइनमेंट सबमिट करायचंच आहे. अल्टिमेटली ज्यांनी पेपर्समध्ये बेस्ट काम केलं होतं तो होता ग्रुप बी कारण की त्यांनी डेडलाईनच्या अकॉर्डिंग काम केलं होतं. तेच ग्रुप एला कोणतीही स्ट्रिक्ट डेडलाईन नसल्यामुळे त्यांनी फारच खराब परफॉर्म केलं. काही स्टुडंट तर लास्ट टाईमपर्यंत असाइनमेंट सबमिट नाही करू शकले. यावरून लक्षात येतं की काम करायच्या आधी आपल्याला एक प्लान तयार केला पाहिजे आणि एक टाईम फिक्स केला पाहिजे आणि स्वतःला एक डेडलाईन दिली पाहिजे. जर तुम्ही एका रात्री आधी डिसाईड नाही केलं की तुम्ही कोणतं काम किती वेळ कराल तर चान्सेस आहे की तुम्ही ते सगळे कामं दुसऱ्या दिवशी कंप्लीट नाही करू शकाल. सोबतच डेडलाईनला पूर्ण करण्यासाठी पिकासो लॉचा वापर करा जो आपल्याला शिकवतो की कसे आपण 2 तासात ते रिझल्ट अचीव करू शकतो ज्यासाठी लोकांना 4 तास पण लागून जातात. पिकासो लॉनुसार तुमच्याजवळ कोणत्याही कामाला करण्यासाठी जेवढा वेळ असेल तुम्ही तेवढाच वेळ लावाल त्या कामाला पूर्ण करण्यासाठी. तर कामाला पूर्ण करण्यासाठी पिकासो लॉचा वापर करा. नंबर 3, द 5 सेकंड रूल. या रूलला मेल रॉबिन्सने वर्ल्ड वाईड सेल्फ इम्प्रूव्हमेंट कम्युनिटीमध्ये स्प्रेड केलं आहे. बेसिकली या 5 सेकंड रूलमध्ये तुम्हाला जेव्हा पण वाटत असेल की तुम्हाला काही काम करायचं आहे पण तुमचं ते काम करण्याचं मन नसेल तर तुम्ही त्यावेळी एक पॉज घ्या आणि मनात काउंट करा 5, 4, 3, 2, 1 आणि सरळ आपल्या जागेवरून उठा आणि काही विचार न करता ते काम करणे सुरू करून टाका. ऐकण्यात तर ही टेक्निक खूप सिंपल वाटू लागते पण ही टेक्निक सायंटिफिकली फार पॉवरफुल आहे. कारण की प्रोकास्टिनेट करताना आपली लॉजिकल थिंकिंग आणि लेझी फिलिंगच्या मधात एक युद्ध सुरू असतं. पण जर तेव्हा तुम्ही एक पॉज घेऊन 5, 4, 3, 2, 1 काउंट करत असाल तर तुमचा फोकस तुमच्या प्री फ्रंटल कॉर्टेक्सवर शिफ्ट होऊन जातो आणि तुम्हाला प्रोकास्टिनेशनची लढण्यात मदत मिळते. तुम्ही याला कमीत कमी 1 हप्ता ट्राय करा, तुम्हाला चेंजेस नक्कीच पाहायला मिळतील.
आणि हा रूल इतका पॉवरफुल आहे की मेल रॉबिन्सने यावर द 5 सेकंड रूल असे पुस्तक पण लिहिले आहे. नंबर 4, अवॉइड इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा अर्थ आहे की प्रेझेंट मुवमेंटमध्ये मिळणाऱ्या प्लेजरवर जास्त फोकस करणे, जो तुम्हाला बहुतेक लॉंग टर्ममध्ये जास्त फायदा नाही देणार, पण प्रेझेंट मुवमेंटमध्ये तुम्हाला चांगलं वाटतं. उदाहरणार्थ सोशल मीडिया, जंक फूड, व्हिडिओ गेम्स किंवा मग कोणती वाईट सवय वगैरे. आणि हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आपला अभ्यास, काम किंवा एक्सरसाइज यासारख्या गोष्टीवर अप्लाय नाही होत, कारण की या सगळ्या गोष्टी मजा किंवा चांगले रिझल्ट्स आजच नाही तर भविष्यात देतात. आणि जर तुम्ही हे समजून आज काम किंवा अभ्यास करत असाल तर याला म्हणतात डिलेड ग्रॅटिफिकेशन, जे की सक्सेस मिळवण्याकरता खूप आवश्यक आहे. तर कधी पण काही काम करत असाल तर स्वतःला विचारा की हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा पार्ट आहे की डिलेड ग्रॅटिफिकेशनचा, आणि रोज जास्तीत जास्त त्याच गोष्टी करा ज्या डिलेड ग्रॅटिफिकेशनमध्ये येतात. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन बिलकुल अवॉइड करा. तर हा माइंडसेट डेव्हलप केल्यावर तुम्ही पूर्ण क्लिअर राहाल की तुम्हाला आता काय करायचं आहे आणि काय नाही, कारण की तुमचे आज घेतलेले डिसिजनच तुमचं भविष्य डिसाईड करतात. नंबर 5, एक्सरसाइज अँड ईट हेल्थी फॉर फायटिंग लेझीनेस. प्रोकास्टिनेशनबद्दल बोलत असताना लेझीनेसचं नाव नाही निघणार असं कसं होऊ शकतं? बऱ्याचदा लोकांची लॉजिकल थिंकिंग म्हणते की उठ, तुला काम करायचं आहे, कारण की हेच तुझं फ्युचर घडवेल, आणि तिथेच लेझीनेसची एंट्री होती आणि ते तुम्हाला आठवण करून देतं की तुमच्यामध्ये अजिबात काम करण्याची एनर्जी नाही, तर यापेक्षा तुम्ही एकाच जागी बसून राहा किंवा झोपून राहा. तर या आळशीपणाशी लढण्याचे 2 सगळ्यात बेस्ट उपाय आहेत, आणि ते आहेत डेली फिजिकल एक्सरसाइज आणि हेल्दी डाएट. तर तुम्ही हप्त्यातून ॲटलिस्ट 3 दिवस 30 मिनिट वर्कआउट नक्की करा. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की एक्सरसाइज आपल्या आणि आपल्या ब्रेनला एनर्जेटिक बनवतं आणि फिट ठेवतं. सोबतच हेल्दी डाएट आपल्या ब्रेन आणि बॉडीला असे न्यूट्रियन्स प्रोव्हाइड करतात जे की आपला ब्रेन आणि बॉडी दोघांसाठी गरजेचे आहेत. नंबर 6, यू डोंट नीड मोटिवेशन, यू नीड अ डिसिप्लिन. मित्रांनो, जर तुम्ही आमचे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीतच असेल की आम्ही नेहमीच म्हणत राहतो की मोटिवेशनची वाट पाहत नका बसू. मोटिवेशनच्या भरोशावर बसून राहाल तर आयुष्यात काहीच अचीव नाही करू शकाल, कारण की प्रोडक्टिव्हिटी आणि सक्सेस मागील कारण मोटिवेशन नाही तर डिसिप्लिन आहे. हो, मोटिवेशन एका फिलिंगसारखं काम करतो आणि त्याचं येणं जाणं सुरूच राहतं. तेच डिसिप्लिन तुमची लेझी फिलिंग्स किंवा सिच्युएशन कशी आणि काय आहे नाही पाहत. बस त्याचं फक्त एकच गोल असतं, रोज तुमच्याकडून तुमचे डेली गोल्स कंप्लीट करून घेणे, आणि तुम्हाला तोपर्यंत नाही झोपू देणे जोपर्यंत तुम्ही तुमच्या टू डू लिस्टच्या समोर कंप्लीटेडचं मार्क नाही लावून टाकत. तर आमचं म्हणाल तर मोटिवेशन या शब्दालाच विसरून जा आणि डिसिप्लिनवर फोकस करा आणि डिसिप्लिन डेव्हलप करा. मग पहा कसे तुम्ही आपले डेली गोल्स अचीव करता. तुम्ही सुरुवात करा रोज सकाळी एका करेक्ट वेळेवर उठण्याची. सकाळी सकाळी तुम्ही एक रुटीन फॉलो करा ज्यात तुम्ही जास्तीत जास्त रिझल्ट अचीव करू शकाल. तुम्ही सगळ्यात आधी ते काम करा जे सगळ्यात जास्त आवश्यक आहे, आणि मग त्यानंतरच तुम्ही तुमच्या फोनला हात लावा. तर तुम्ही स्वतःला एका आर्मी मॅनसारखं समजा जो आपल्या डिसिप्लिनमुळे ओळखला जातो. तर मित्रांनो, यासोबतच या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करून या चॅनलला ग्रो करण्यात सपोर्ट करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, ताकी तुम्ही येणारे व्हिडिओ मिस नाही कराल. आणि या व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण की हा व्हिडिओ जितका शेअर होईल मी समजेल की आम्ही खरंच कोणाची काही मदत करू शकत आहोत. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.